पाणी शोधकासाठी हे एक मोठे संकट असते. मी आज 2-3 दिवसापूर्वी नेवासा तालुक्यात एक पॉईंट बघण्यासाठी गेलो होतो. तर तिथं अशी कंडिशन होती. तर जिथे बोरवेल घ्यायचा होता, तर त्या शेताच्या चारी बाजूला पॉईंट होते बोरवेल झालेले. आणि माझ्यासाठी असे आव्हान होते की ते जे बाजूचे चारही बोरवेल आहे त्यांच्या लाईनी क्रॉस करून मला नवीन पॉईंट शोधायचा होता. म्हणजे मी जे पॉईंट देईल त्या पॉईंटची त्या चारी बाजूच्या बोरवेलचा एअर पास व्हायला नाही पाहिजे किंवा त्या चारी बोरवेलचं पाणी कटायला नाही पाहिजे, असं माझ्यासाठी मोठं संकट होतं. तरी मी त्या संकटाला सामोरे जाऊन तिथे एक पॉईंट काढला आणि जवळपास तो पॉईंट 260 फुटापर्यंत झाला आणि जवळपास 2 ते 2.5 इंच पाणी लागले. आणि शिवाय त्या भागामध्ये शेतकऱ्याचं मत असं आहे की आमच्या भागामध्ये 150 फुटाच्या पुढे बोरवेल कोणी घेतलेलं नाही आणि पुढे पाणी लागत नाही. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल चाललेली आहे, बोरवेलची संख्या जास्त झालेली आहे, त्याच्यामुळं पाणी हे खाली चाललेलं आहे. जरी भलं आज तुमच्याकडे पाऊस चांगला झालेला आहे आणि तुमच्याकडे वरच्या स्तराला पाणी आहे, जो पॉईंट सक्सेस झाला त्याला पहिली पाखी 28 फुटाला पडली, दुसरी पाखी 80 फुटाला पडली आणि तिसरी पाखी 250 फुटाला पडली. पण माझा अंदाज पहिली पाखी 90 फुटाला पडेल आणि दुसरी पाखी 160 ते 170 फुटाला पडेल असा माझा अंदाज होता. आणि तिसरी पाखी 250 फुटाच्या ऐवजी 240 फुटाला पडण्याचा अंदाज होता. पण तो बोरवेल 250 फुटाला पाखी पडली आणि त्या शेतकऱ्यांनी फक्त 250 फुटावरती बोरवेल बंद केला. तर सांगा तुम्ही आता त्या 250 फुटाच्या मधलं पाणी त्या शेतकऱ्याला मिळेल का? तर मित्रांनो, थोडं पाणी शोधकांच्या बी विचार ऐकायला पाहिजे, माझं असं मत आहे. पण बरेचसे शेतकरी म्हणतात का आमच्याकडे फक्त 150 फुटाकडेच बोरवेल घेतला जातो, त्याच्यापेक्षा पुढं जास्त नाही, आम्ही हायस्ट घेतला. पण हे चुकीचं होतं. तर मला व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश होता फक्त की पाणी शोधकासाठी मोठे आव्हान असतात की एक तर त्या शेतकऱ्याला पाणी पण लागलं पाहिजे आणि आजूबाजूचे बोरवेलच्या लाईनी पण कटायला नाही पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.